लालबाग रस्त्याचं गेल्या अनेक दिवसांपासून काम रखडलं आहे। यावरूनच ठाकरे गटाच्या आमदारांनी कंत्राटदाराला जाब विचारत थेट हातच उगारलाय। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। रखडलेल्या रस्त्यावरून आमदार संतापले। जाब विचारत उगारला हात। बीएमसीच्या कंत्राटदारावर आमदाराची दादागिरी। लालबाग मधला हा दत्ताराम काळा चौकीकडे जाणारा रस्ता। बीएमसीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे। याचा नाहक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतोय आणि याच कारणामुळे आमदार महोदयांना राग अनावर झाला। आमदार अजय चौधरी यांनी बीएमसीच्या कंत्राटदाराला याविषयी विचारल्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आमदार अजय चौधरी चांगलेच संतापले आणि थेट कंत्राटदारावरच त्यांनी हात उगारला। लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे आणि त्या बाजूच्या लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। तिथं संपूर्ण निवासी पट्टा आहेत, 16-17 इमारती त्या परिसरामध्ये आहेत आणि अशा प्रकारे जर तो उत्तर देणार असेल तर ते मी सहन करणार नाही। म्हणून त्याला वारंवार सूचना देऊन तो ऐकत नव्हता आणि म्हणून ती बाचाबाची म्हणण्यामध्ये वादविवाद झाला। आता राजकारण रंगतंय। अजय चौधरींची विकेट घेण्यासाठीच ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ काढल्याचं आमदार नितेश राणे म्हणतायत। असं असेल की त्यांचा व्हिडिओ हे आदित्य ठाकरेच्याच गटाने कदाचित काढला असेल मुद्दामून। कारण का माझ्याकडे माहिती अशी आहे की आदित्य ठाकरे वरळीमधून ना शिवडीमधून लढवणार आहे, म्हणून अजय चौधरीची विकेट काढण्यामध्ये आदित्य ठाकरे गटाचा असू शकतो असं माझं मत आहे। तर आपल्याकडे जाब विचारण्यासाठी आयुक्त अधिकारी असताना ठेकेदारावर हात कशाला उगारायचा असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला। हात कशासाठी उगारायचा? कमिशनर आहे ना आपल्याकडे, ठेकेदार हा कोसतो, हा काम त्याच्याकडून करून घ्यायचं आहे। फक्त आपला संबंध येतो त्या अधिकाऱ्यांशी, अधिकाऱ्यांचा सुपरविजन मध्ये तो काम करतो। तर अधिकाऱ्यांना आपण टाईट मारू शकतो, त्यांना बोलू शकतो की याला कामाला स्पीड दे। तुम्ही ठेकेदार मग त्याचा तो लेबर यांना मारून काय मिळणार आहे? शिरसाटांचं हे वक्तव्य पाहता शिरसाटांना आपल्या हेमंत पाटील, संतोष बांगर, प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, महेंद्र दळवी या आमदारांच्या कृत्याचा विसर पडला आहे की काय अशी शंका निर्माण होती। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।